राहुरी तालुक्यामध्ये दूध भेसळ प्रकरणात पुन्हा एकदा हे प्रकरण उजेडात आलेलं आहे। शिलेगाव इथल्या विजय विठ्ठल कातोरे आणि अजय विठ्ठल कातोरे दोन्ही बंधूंच्या दूध संकलन केंद्रामध्ये दूध भेसळ होत असल्याची माहिती समोर येते। नाशिक विभागीय सहआयुक्त संजय नारगुडे यांच्या मार्गदर्शनात पथक आज सकाळी 7:30 वाजता शिलेगाव इथे दाखल झालंय। आरोपी हे दूध भेसळ करताना रंगेहात आढळलेले आहेत। पथकाकडून घटनास्थळी दूध भेसळीसाठी लागणारे वे पावडर आणि पॅराफिन लिक्विड जप्त करत असताना आरोपींनी हल्ला केलेला आहे। यामध्ये अन्न सुरक्षा अधिकारी डॉक्टर प्रदीप पवार यांचे कपडे फाडत त्यांना मारहाण झाली आहे। त्यांच्या दोन्ही हाताला किरकोळ दुखापत झालेली आहे। आता अन्न आणि औषध प्रशासन पुढील कारवाई करत आहे। तर अहमदनगरमधून बातमी येते, राहुरी तालुक्यामध्ये दूध भेसळ प्रकरण पुन्हा एकदा आता चर्चेत आलेलं आहे। शिलेगाव इथल्या विजय विठ्ठल कातोरे आणि अजय विठ्ठल कातोरे हे दोन्ही बंधूंच्या दूध संकलन केंद्रात दूध भेसळ होत असल्याची माहिती समोर येते। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी रियाज। दूध भेसळ होताना रंगेहात सापडलेले आहेत, काय नेमकी माहिती आहे? अमित जी, राहुरी तालुक्यातील शिलेगावामध्ये दूध भेसळ होत असल्याची माहिती अन्न सुरक्षा विभागाला मिळाली होती आणि त्यानुसार अन्न औषध प्रशासनाचे नाशिक विभागाचे सह आयुक्त संजय नारगोडे साहेब आणि अहमदनगरचे सहाय्यक आयुक्त मनीषजी सानप यांचं जे पथक होतं ते सकाळी 7:30 वाजता शिलेगावमध्ये दाखल झालं आणि त्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली असता कातोरे बंधूंच्या दूध संकलन केंद्रावर त्यांना दूध भेसळ होत असताना आढळलं। तर त्यांनी त्या ठिकाणी जी काही व्हे पावडर आहेत जी दूध भेसळीसाठी वापरली जाते आणि पॅराफाइन लिक्विड आहे, तर हे जप्त करत असताना कातोरे बंधू आणि जे संबंधित पथक आलं होतं त्यांच्यामध्ये थोडी बाचाबाची झाली आणि त्याच्यानंतर त्या अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस त्यांना सांगितलं की आम्ही शासनाचे अधिकारी आहोत, तर त्यावेळेस डॉक्टर प्रदीप पवार म्हणून जे अधिकारी होते तर त्यांच्यावर कातोरे बंधूंकडून हल्ला करण्यात आला। त्यामध्ये कातोरेंकडून नक्कीच रियाज, त्यामुळे अन्न आणि औषध प्रशासन इथून पुढे काय कारवाई करतं हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।